गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। चाकणकरांच्या एसआयटी चौकशीचं आपण स्वागत करत असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। चौकशी दरम्यान वकिलांची गरज काय असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। वकिलांना बाहेर ठेवून एसआयटी चौकशी करा असं सुद्धा अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। त्या गाड्या बदलून जातायत, वकिलांना घेऊन जातायत, पुन्हा तेच होणार आहे। अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील। तर माझी एसआयटीला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा। चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल। आणि हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उकडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे। वकिलांची गरज एसआयटी पुढे कुठच्याही प्रकारे गरज नाही आहे। त्यांनी फक्त कोर्टात लढावं, जिथे रुपाली चाकणकर उभे राहणार नाहीत तिथे त्यांनी लढलं तर ठीक आहे। वकिलांकडे घेऊन जाणं, त्यांना घेऊन जाणं हे कुठेतरी चुकेल असं मला वाटतंय। आत्ताच्या घटनेला या चौकशीचं मी स्वागत करते।